जळगाव जिल्ह्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आपण जर बघितलं तर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी झालेला आहे। मात्र असं असताना देखील आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण थेट नशिराबादच्या या नगरपालिकेच्या बाहेर आहोत की प्रभागनिहाय पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी प्रभागनिहाय पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये बोलवून त्यांचा अर्ज पात्र आहे का अपात्र अशी घोषणा या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे। आपण जर बघतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये 3771 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले असून काल शेवटच्या दिवशी या ठिकाणी अर्जांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। रात्री उशिरापर्यंत प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण अर्जाची छाननी करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। 18 पालिकांमधील सदस्यांची 464 या ठिकाणी जागा आहेत। मात्र असं असताना या 464 जागेसाठी 3542 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। याच माध्यमातून अध्यक्षपदासाठी 229 असे 3771 या ठिकाणी उमेदवारांची अर्ज या ठिकाणी दाखल झाले असून सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यातील पालिकांमध्ये अंमळनेर ही ठरलेली आहे की या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्जाची संख्या या ठिकाणी दाखल झालेली आहे। 18 पालिकांसाठी 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती। असं असताना काल ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे। मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे। 19 पासून म्हणजे उद्यापासून ते 21 तारीख पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी अर्जाची माघार होणार आहे आणि आज या ठिकाणी अर्ज छाननीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असतानाच या पद्धतीने नशिराबादच्या नगर परिषदेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उमेदवारांची या ठिकाणी झालेली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रत्येक प्रभाग वाईज या ठिकाणच्या उमेदवारांना तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र हे पाहण्याचं काम या ठिकाणी सुरू असतानाच मात्र नेमका उमेदवार कोण रिंगणात उतरणार हे देखील तितकंच पाहणं 21 तारखेला महत्वाचं असणार आहे। नशिराबाद असो किंवा जिल्ह्याच्या इतर नगरपालिकांवरती नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।